राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान झालंय, त्याची ही आकडेवारी आहे। 6.61% मतदान सकाळी 9 पर्यंत राज्यात झालंय। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि 2 तासामध्ये फक्त 6.61% मतदान जे आहे ते झालेलं आहे। आजच्या दिवसभरातलं मतदान संपेपर्यंत एकूण आकडेवारी काय राहते याची उत्सुकता राहणारच आहे, पण तुर्तास हा आकडा समोर येत आहे। सकाळी 9 पर्यंत राज्यात जे मतदान झालंय त्याचा आकडा आहे 6.61%। राज्यातल्या 6.61% लोकांनी आतापर्यंत मतदान केलंय। आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे ते पाहूयात। राज्यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61% मतदान जे आहे ते झालेलं आहे। 6.61% मतदान आतापर्यंत झालेलं आहे। 2 तासामध्ये अवघं 6.61% मतदान झालेलं आहे। एकूण किती टक्के मतदान झालंय? महाराष्ट्रामध्ये 288 जागा, 9:30 पर्यंत 6.61% मतदान झालंय। गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे आणि सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यामधला आकडा जर पाहिला तर हा आहे 6.61%। राज्यातला दुर्गम भाग समजला तो गडचिरोली जिल्हा। विशेष म्हणजे याच जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक मतदान झालेलं आहे। सकाळी 9:30 पर्यंत एकूण राज्यातली मतदानाची टक्केवारी आहे 6.61%। गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये सर्वाधिक मतदान आतापर्यंत झालेलं आहे। तर राज्यामध्ये 6.61% मतदान झालंय। सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61% मतदान जे आहे ते झालंय। राज्यामध्ये सर्वात जास्त मतदान हे गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागामध्ये झालंय। गडचिरोलीमध्ये 12.33% मतदान झालंय। राज्यातल्या सरासरीपेक्षा गडचिरोलीतला मतदानाचा टक्का हा सर्वाधिक आहे 9:30 पर्यंत आणि सर्वात कमी मतदान हे धाराशिवमध्ये झालेलं आहे। जनतेनं मुंबई आणि महाराष्ट्रासाठी मतदान केलं।